प्रश्न क्रमांक पहिला आहे, पाश्चिमात्य शिक्षणाला वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले? तर पाश्चिमात्य शिक्षणाला वाघिणीचे दूध असे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले. आता पहा, असाच एक दुसरा प्रश्न येतो की वाघिणीचे दूध, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पियेल तो गुरगुरेल, असा संबोध कोणी केलता? तर तो कोणी केलता रे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे वाक्य कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. ठीक आहे, म्हणून ह्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, मानवी रक्तातील हायड्रोजन आयनचे प्रमाण लक्षात घेता मानवी रक्त हे डॅश डॅश धर्मी आहे. तर मानवी रक्ताचे हायड्रोजन प्रमाण लक्षात घेता मानवी रक्त हे आम्लारी धर्मी आहे. तर रक्ताचा pH किती असतो रे? 7.4. ठीक आहे, जर आपण pH स्केल काढली तर न्यूट्रलमध्ये असते 7, म्हणजे उदासीन असते. जर याचा उजवीकडे गेलं म्हणजे 7.1, 7.2, 7.3, 7.4 असे गेलं तर पदार्थ काय होत जातो रे? बेसिक होत जातो. बेसिक म्हणजे आम्लारी. आणि 7च्या इकडे डावीकडे गेलो तो काय होतो? 6.9, 6.8 म्हणजे काय होतो? अल्कली होतो. अल्कली म्हणजे काय? ॲसिडिक होत जातो. सॉरी, अल्कली नाही, ॲसिडिक होत जातो. ॲसिडिक म्हणजे काय होते? आम्लधर्मी होत जातो. आणि 7च्या उजवीकडे म्हणजे 7.1, 7.2 कडे गेलं तर आम्लारी धर्मी होत जातो. रक्ताचा pH किती आहे? 7.4, म्हणजे तो काय? आम्लारी धर्मी. पुढचा प्रश्न आहे, सोनार प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा वापर करतात? सोनार प्रणालीमध्ये श्रव्यातील ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, देशाचे पहिले मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर देशाचे पहिले मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी म्हणून गुलशन रॉय यांची निवड करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद भूषवले नाही? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, मारुतराव कन्नमवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी भूषवलेले नाही. पुढचा प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशातील 100% लोक स्थलांतरित आहे? तर जगामध्ये व्हॅटिकन सिटी या देशातील लोक 100% स्थलांतरित आहे. बंकिमचंद्र चॅटर्जींनी कोणती कादंबरी लिहिलेली? आनंदमठ. हा पण एक PYQ आहे, प्रश्न बनतो. तर बंकिमचंद्र चॅटर्जींनी आपल्या आनंदमठ कादंबरीत खालीलपैकी कोणत्या बंडाचा उल्लेख केला आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जींनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये संन्यासाचे बंड, ऑप्शन क्रमांक 4, संन्यासाचे बंड यांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रोहिबिशन व सरशी ओराय या रिट्स कोणाविरुद्ध काढल्या जातात? तर प्रोहिबिशन व सरशी ओराय हा रिट्स खालीलपैकी न्यायालय यांच्या विरुद्ध काढल्या जातात. डोळ्यात वापरणाऱ्या औषधात खालीलपैकी काय वापरतात? तर डोळ्यामध्ये वापरणाऱ्या औषधामध्ये खालीलपैकी झिंक सल्फेट वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 2, झिंक सल्फेट. बदाई हे लोकनृत्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? बदाई हे लोकनृत्य खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कुठं? मध्य प्रदेश. 2016च्या या मायामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी पदाचे विजेतेपद कोणी जिंकले? त्या 2016च्या मायामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद खालीलपैकी नोवाक जोकोविक यांनी जिंकले. ऑप्शन क्रमांक 4, नोवाक जोकोविक. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी केली? तर नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना खालीलपैकी P.A. संगमा यांनी केली. ऑप्शन क्रमांक 1, P.A. संगमा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जैववैविध्य वारसा कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले जैववैविध्य वारसा हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र आहे. सर्वाधिक वनक्षेत्र. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता आहे. म्हणजे किती? 74
लोक पर चौरस किलोमीटर. किती? 74 पर चौरस किलोमीटर एवढे लोक आहेत, म्हणजे सगळ्यात कमी घनता आहे. दिल्ली जवळील कोणत्या ठिकाणी टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे? तर दिल्ली जवळील तिमारपूर या ठिकाणी टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, निकटदृष्टिता असणाऱ्या डोळ्यासाठी डॅश डॅश चष्म्याची शक्ती असते. तर निकटदृष्टिता असणाऱ्या डोळ्यासाठी खालीपैकी ऋण शक्ती असलेले चष्मे वापरले जातात. निकटदृष्टिता म्हणजे काय होते? आपल्याला जवळचं दिसते पण दूरचं दिसत नाही. ठीक आहे, याच्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा वापर करतात. कोणता? अंतर्विक्र. व त्याची शक्ती कशी असते? निगेटिव्ह म्हणजे ऋण असते. पुढचा प्रश्न आहे, ऊसाच्या उत्पादनात खालीलपैकी कोणत्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो? तर ऊसाच्या उत्पादनामध्ये ब्राझीलचा क्रमांक हा पहिला लागतो. कोणता? ब्राझील. व भारताचा क्रमांक हा दुसरा लागतो, म्हणजे योग्य उत्तर आहे भारत. सरकारी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे 3 स्तरीय रचनेत खालील संस्थांचा अंतर्भाव होतो. तर सरकारी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे 3 स्तरीय रचनेत खालीलपैकी प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती संस्था व राज्य सहकारी संस्था या तिघांचाही समावेश होतो. योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, तहजीब उल अखलाक हे वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? तर तहजीब उल अखलाक ही वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी सय्यद अहमद खान यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय कायदेमंडळात सभापती पदावर 1925 मध्ये कोण कार्यरत होते? केंद्रीय कायदेमंडळात सभापती पदावर खालीलपैकी विठ्ठलभाई पटेल हे कार्यरत होते. ऑप्शन क्रमांक 2 विठ्ठलभाई पटेल. व्यापारी तोल बॅलन्स ऑफ ट्रेड ही रक्कम मूलतः कोणत्या व्यवहारावर अवलंबून असते? तर बॅलन्स ऑफ ट्रेड ही रक्कम खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आयात व निर्यात यांच्यावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये पचनक्रिया घडताना ग्लिसरॉल तयार होते, ते खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून मिळते? तर ग्लिसरॉल हे खालीलपैकी मेद या पदार्थापासून मिळते. मेद म्हणजे काय? फॅटपासून आपल्याला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. कार्बोदकापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते. लंडनमध्ये भारतीय स्वयंशासन समिती कोणी स्थापन केली? तर लंडनमध्ये भारतीय स्वयंशासन समिती खालीलपैकी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केली. ऑप्शन क्रमांक 3 श्यामजी कृष्ण वर्मा. साखर उद्योगावरील नियंत्रण मुक्त करण्यासाठी शिफारस कोणी केली? तर साखर उद्योगावरती नियंत्रण मुक्त करण्यासाठी शिफारस खालीलपैकी सी रंगराजन यांनी केली. ऑप्शन क्रमांक 4 सी रंगराजन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केला गेला आहे? तर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश केला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग रिॲक्टरमध्ये कूलिंग एजंटमधून केला जातो? तर रिॲक्टरमध्ये कूलिंग एजंटमधून खालीलपैकी सोडियम या धातूचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक विषाणू संक्रमणास प्रतिबंध करतो? तर खालीलपैकी विषाणू संक्रमणास प्रतिबंध करणारा घटक आहे इंटरफेरॉन. ठीक आहे. इन्सुलिन कशासाठी वापरतात रे? मधुमेह. सायटोसायनिन आणि अल्ब्युमिन. सायटोसायनिन काय आहे? हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, म्हणजे हे झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. या कालावधीमध्ये पहिल्यांदा त्रैवार्षिक परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आले.
तर 1985 ते 88 या कालावधीमध्ये परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक हालचालीमुळे तयार झाली आहे? तर कोकण किनारपट्टी ही प्रस्तरभंगामुळे तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, दौलत बेग ओल्डी सेक्टर हे कोणत्या ठिकाणी आहे? दौलत बेग ओल्डी सेक्टर हे खालीलपैकी लडाख या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 लडाख. डॅशच्या कायद्यानुसार कलकत्त्याच्या गव्हर्नरला मुंबई व मद्रास येथील देखरेखीचे अधिकार प्राप्त झाले. तर ते 1773 च्या कायद्यानुसार प्राप्त झाले. ऑप्शन क्रमांक 1 1773. प्रश्न आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश येथे झाला. तर त्यांचा जन्म लुंबिनी हे जे कुठं आहे आता नेपाळमध्ये आहे येथे झाला. तर याच्यामध्ये 2 प्रश्न बनतात. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला रे? इसवी सन पूर्व 563 मध्ये. आणि कुठे झाला? लुंबिनी. असे एकूण 3 प्रश्न बनतात. खालीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर खालीलपैकी मुर्रा हे गायीची जात नाही, तर ही कोणाची आहे रे? म्हशीची जात आहे मुर्रा. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? वारंवार विचारलेला प्रश्न आहे, PYQ आहे. तर कृष्णकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, जीवावरण कशास म्हणतात? तर खालीलपैकी सजीवांच्या आवरणास जीवावरण असे म्हणतात. काय म्हणतात? जीवावरण. सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर सूर्यकुल म्हणजे सूर्य व इतर ग्रह त्याचा भोवती फिरणारे ग्रह हे ज्या दीर्घिकेमध्ये आहे तिला आपण आकाशगंगा असे म्हणतो. तिला इंग्लिशमध्ये काय म्हणते? मिल्की वे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात माशाच्या एकूण पकडीपैकी किती टक्के मासे सुकवले जातात? तर महाराष्ट्रामध्ये माशाच्या एकूण पकडीपैकी 50% मासे हे सुकविले जातात. महाराष्ट्रात सर्वात जास्त कामगार खालीलपैकी कोणत्या उद्योगात गुंतले आहे? तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कामगार हे सुती कापड उद्योगात गुंतलेले आहे. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलांचा वलय बिंदू कसा असतो? तर विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वलय बिंदू हा अतिउच्च असतो. ऑप्शन क्रमांक 2 अतिउच्च. डॅश डॅश हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. तर खालीलपैकी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केले? तर पहिली सौर ऊर्जा चलित नाव जिचं नाव आहे आदित्य हे खालीलपैकी केरळ या राज्याने सुरू केले. कोणती? केरळ. पुढील प्रश्न आहे, चरक हा कोणत्या दरबारातील राजवैद्य होता? तर चरक हा खालीलपैकी कनिष्कच्या दरबारातील राजवैद्य होता. ऑप्शन क्रमांक 3 कनिष्क. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा गडद निळा आहे. ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा. पडुम हा कशाचा प्रकार आहे? तर पडुम हा खालीलपैकी एक सण आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती या पदाचा कार्यभार आहे ते सरन्यायाधीश पाहत असतात. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर लावा रसापासून बनलेल्या खडकांना
अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडक असे म्हणतात. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर कलिंग प्रदेश हे ओडिशा राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बराक ओबामा हे या पुस्तकाचे लेखक आहे. शेवटचा प्रश्न आहे 50वा. सालारजंग म्युझियम कुठे आहे? तर सालारजंग म्युझियम हे हैदराबाद येथे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.